नगरपालिकेच्या नाक्यावर आज आपण जाणार आहोत एका वेगळ्या ठिकाणी, रायगड जिल्हा आणि इथलं खोपोली शहर। गेल्या 10 वर्षांपासून खोपोली नगरपालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आहे। नगरपालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी विरोधकांनी यावेळेला कंबर कसले, मात्र त्यांना हे यश मिळवणं तितकंसं सोपं नाही। पाणी पुरवठा, स्वच्छता अशा मूलभूत सुविधांची इथं वानवा आहे। खरंच खोपोलीचा विकास झालाय का? काय वाटतंय खोपोलीकरांना? जाणून घेऊया। नमस्कार, मी योगेश माने खोपोलीच्या नगरपालिकेच्या नाक्यावर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। औद्योगिक नगरीची सर्वात गर्भश्रीमंत नगरपालिका म्हणून खोपोलीची ख्याती दूरवर पसरली आहे आणि तितकीच भकास नगरपालिका होत चालल्याचा आरोप सातत्याने सत्ताधाऱ्यांवर होतोय। गेली 10 वर्षे इथं राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे, मात्र कुठलाही प्रकारचा विकास झाला नाही असं सातत्याने म्हटलं जातंय। निसर्गानं खोपोलीला भरभरून दिलंय आणि तितकंच इथल्या जनतेनं राजकारण्यांना भरभरून दिलंय, परंतु या राजकारण्यांनी त्या सर्वाची परतफेड केली का, हाच मुद्दा घेऊन आपण आज सत्ताधारी, विरोधक आणि खोपोलीकरांकडे जाणार आहोत। आपण सुरुवात करतोय अर्थातच सत्ताधाऱ्यांकडून। गेली 10 वर्ष सत्तेत आहात, नगराध्यक्ष आहात, सातत्यानं आरोप होतोय काही काम केले नाही। सांगू द्या, तुम्ही लोकांना सांगा आमच्या माध्यमातून की काय कामं केली। गेल्या 10 वर्षामध्ये आणि अलीकडच्या 5 वर्षामध्ये दोन्ही वेळेला भरपूर कामं झालेली आहेत। कामांचे आम्ही उद्घाटन केलेले आहेत, केल्याचा कार्य अहवाल लोकांसमोर ठेवलेला आहे। त्यामुळे करणार आहोत वगैरे असलं काही नाही, कामं झालेली आहेत आणि कामं आम्ही ते त्याप्रमाणे लोकांच्या समोर ठेवलेली आहेत। अद्ययावत नाट्यगृह म्हणजे छत्रपती शाहू महाराज सामाजिक सभागृह ते बांधलेलं आहे। अद्ययावत मच्छी केंद्र आम्ही बांधलेलं आहे। निरळ्या गावांच्यामधनं समाज मंदिरं बांधलेली आहेत, शाळागृह बांधलेली आहेत, व्यवस्थितरित्या स्मशानभूमी आम्ही बांधलेल्या आहेत। घराघरातनं कचरा उचलण्याचा आम्ही प्रोसिजर सुरू केलेली आहे। 80% पाणी पुरवठ्याचं कामं पूर्ण झालेली आहेत। नगराध्यक्षांचं म्हणणं आहे की आम्ही भरपूर कामं केलेत, परंतु आरोप होत आहेत। आपण प्रमुख विरोधी पक्षांना विचारूया की खरंच नगराध्यक्ष जे म्हणतात तेवढी कामं झाली आहेत का इथं? नाही झालेली आहेत, तेवढी कामं झालेली नाही आहेत आणि व्हायला पाहिजेत। रस्त्यात खड्डे की रिक्षात खड्डे अशी अवस्था झालेली आहे इकडे खोपोलीमध्ये। त्याच्यानंतर जे हे लोक जी कॉन्ट्रॅक्ट घेतात स्वतःच घेतात, दुसऱ्यांना हे कॉन्ट्रॅक्ट मिळत नाही आहेत। मी आतापर्यंत ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी पाणी पुरवठा अजून व्यवस्थित होत नाही आहेत। काही ठिकाणी गटरे पण नाही आहेत। लिटरली म्हणजे लोकांनी ना अशी ते जुन्या पद्धतीचे असतात नाही का, टेकर बांधून तशी गटाराची पद्धत केलेली आहे। पाण्याचं तर नाहीच आहे, तिकडे जिकडे जावा तिकडे पाण्याचा मुबलक प्रमाणात साठा होतच नाही आहे। आरोप होतोय सत्ताधाऱ्यांवरती की इथली ड्रेनेज सिस्टम आहे, रस्ता आहे, तो व्यवस्थित झालेला नाही आहे। आपल्याबरोबर मनसेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत। कोणी काय केलं काय नाही केलं हे टीका टिप्पणीवरती आमचा विश्वास नाही। पायाभूत सुविधा झालेल्या आहेत की नाही हे जनतेला माहिती आहे, ते सुज्ञ आहेत। एवढंच सांगतो की आम्ही त्या पायाभूत सुविधा प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करू। हां, मला असं वाटतं की जे काही ते म्हणतात की आम्ही अशा सुधारणा केल्या, अशा काही सुधारणा अद्याप त्या प्रमाणात झालेल्या दिसून येत नाहीत। जसं की रस्ते पाहिले तर रस्त्यावरची दुरावस्था जर बघितली तर हे रस्ते आत्ता तयार केले आहेत की हे बऱ्याच वर्षापासूनचे जुने आहेत हे कळत नाही। पाणी पुरवठ्याची सोय नाही, हागणदारी मुक्त आपला खोपोली नगरपालिका झालेली आहे असं जे त्यांचं कागदोपत्री रेकॉर्ड आहे, पण त्याप्रमाणे असं काही झालेलं नाही आहे। या सर्व विरोधी उमेदवारांचा आरोप आहे की सत्ताधाऱ्यांकडून कुठलीही कामं झाली नाही। आपल्याबरोबर सुजान खोपोलीकर आहेत। सर्वात प्रमुख समस्या रस्त्याने चालता येणार नाही, बाई माणसं मुलांना घेऊन जात नाही, फुटपाथ बनवले, तिथे हॉकर्सने येऊन कब्जा केले ना, हॉकर्स पण त्यांचेच आहेत नगरसेवकांचे। त्यामुळं लोकांना चालता येत नाही, टॉयलेटची सोय नाही, पार्किंगची सोय नाही आहे, पाण्याची सोय नाही, बरेच सगळ्या ड्रेनेज तर आहेच नाही। सर्व जेवढा निधी दिल्लीवरून आला आहे ते सर्व नगरसेवकांच्या घरात गेलेला आहे, हे वास्तव आहे। मोठा आरोप होतो इथं की आलेला निधी सर्व नगरसेवकांच्या घरात गेला। आपण पुन्हा एकदा नगराध्यक्षांकडे जाऊया। गेली 10 वर्ष सत्तेत आहात, आजवर आपण अपयशी झालात असा जनतेचा आरोप आहे। असं आहे की वस्तुस्थिती अशी आहे, आपण प्रत्यक्ष जाऊन छत्रपती शाहू महाराज नाट्यगृह बघू शकता, ते आपण पाहूया। त्यानंतर नाट्यगृह क्रीडांगणासाठी आम्ही चिंचोलीला मोठ्या प्रमाणात क्रीडांगण निर्माण केलं आहे, तिथे आत्ता ऑलरेडी खेळ चालू आहेत। तिसरी गोष्ट ड्रेनेज सिस्टीम ही महाराष्ट्र शासनाच्या जीवन प्राधिकरणाकडे आहे, ते आमच्याकडे नाही, त्याचं पूर्तता त्यांच्याकडनं राहिलेली आहे। ताई, तुम्ही युवतीचं प्रतिनिधित्व करता इथल्या, काय सांगाल? तुम्हाला इथे खोपोलीत राहताना, फिरताना, वावरताना कुठल्या प्रकारचा त्रास होतो? खोपोलीमध्ये खूप ठिकाणे स्ट्रीट लाईट नाही आहेत। त्या स्ट्रीट लाईट नसल्यामुळे महिलांसाठी सेफ्टी ही नाही आहे। आणि दुसरा प्रश्न असा आहे की टॉयलेट्स ज्या ठिकाणी महिलांसाठी खोपोलीमध्ये नगरपालिकामधून
जे टॉयलेट्स भेटतात ते टॉयलेट्स नाही आहेत. 10 वेळा तुम्ही एकच रस्ते खोदता, त्यापेक्षा दीपक रेल्वे स्टेशनपासून बस स्टॉपपर्यंत तुम्ही फ्लायओव्हर केलात तर भरपूर सुविधा होतील आणि सिग्नलची व्यवस्था झाली पाहिजे. तुमचं काय म्हणणं? माझं एवढंच म्हणणं आहे की आत्तापर्यंत मी सगळे एवढेच प्रॉब्लेम ऐकते की शौचालय नाही, गटारं नाहीत. ते ह्या बेसिक प्रॉब्लेम आहेत. त्यासाठी 5 वर्ष नाही लागले पाहिजेत. 5 वर्ष तुम्ही बरीच कामं करू शकता. स्मार्ट सिटी बनवायचा आपला उद्देश पाहिजे. हे 5 वर्षासाठी आपल्याला फक्त हे बेसिक सोयी करण्यात त्यातच वेळ जातोय. तर मला वाटतं की 5 वर्षात ह्या गोष्टींना वेळ न दडवता अजून मोठ्या गोष्टी करता आल्या पाहिजेत असं मला वाटतं. आपल्याकडं महिला उमेदवार आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्यावे की आजवर इथं महिला या ताईंचं म्हणणं आहे की इथं फिरताना रस्त्यावरती आम्हाला सुरक्षित वाटत नाही आहे. 7 नंतर रस्त्यावर फिरता येत नाही असं म्हणणं आहे त्यांचं. घराघरामध्ये शौचालय बांधलेले आहेत आणि रस्ते फुटपाथ पण बाजूला बांधलेले आहेत राष्ट्रवादीने. हागणदारी मुक्त पूर्ण झालेलं आहे पालिका असं म्हणणं झालेलं आहे. माझे मुक्त झालेलं आहे, हागणदारी मुक्त झालेले आहे. टॉयलेट स्मार्ट सिटीच्या दिशेनं वाटचाल करत असताना आपली नगरपालिका औद्योगिक एवढी मोठी वसाहत आहे तरी का पिछाडलेली? त्याचं कारण आहे की मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिक कारखाने इथे बंद झालेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. पूर्वी होती खरं आहे, आता बंद झाल्यामुळे तिथे आपण ते करत आहोत. मुख्य प्रश्न सध्या देशाला पण भेडसावतोय की हागणदारी मुक्त अजूनही नगरपालिका झालेली नाहीये. हे कुठलीही गाव नाहीये, खेडं नाहीये, तर नगर पंचायत आहे किंवा नगरपालिका आहे. काय ताई म्हणून जस्ट बोलले गेलेत की आपल्याकडे हे बांधलेले आहे टॉयलेट्स वगैरे घराघरामध्ये बांधलेले. तर कुठेही घराघरामध्ये टॉयलेट नाही आहेत. तुम्ही जाऊन बघू शकता. इथे जे डोंगर आहे आमचं, तिथे एक वाडी आहे. तिथे लोक असेच रस्त्यावर झोपतात, रस्त्यावर राहतात. लहान मुलांना पण खेळण्यासाठी जागा नाही. तिथेच रस्त्यावर टॉयलेट बाथरूम केलं जातं. यांची टॉयलेट बाथरूम तिथे बांधून जे दिसत का नाही आहेत. एक सरकारी बाथरूम आमच्या इथे बांधलेलं आहे पोलीस स्टेशनच्या इथे, जुनं पोलीस स्टेशन. तिथे तर तसंच घाण पडलेलं आहे. तिथे जाऊन तुम्ही आता बघू शकता. तिथे आत्ता तुम्ही रेकॉर्ड करू शकता. तशी घाण पडलेली आहे. बाजार मार्केटमध्ये इथे कुठेही जवळपास टॉयलेट नाही. तिथे सुद्धा तशीच घाण पडलेली. मग हे बोलतात घराघरामध्ये टॉयलेट बांधले 10 वर्षापासून. ते गेले कुठे? तर आपले जे माजी नगराध्यक्ष आहेत, ते KTSP मंडळाचे अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यांच्या कारकिर्दीमध्ये तंत्रनिकेतन सारखं कॉलेज बंद पडलेलं आहे आणि इथल्या पोरांना तासगाव किंवा कर्जत साईडला जायला लागतं. ही मोठी समस्या आहे. मी खोपोली नगरपालिकेत 26 वर्ष 3 महिने सर्व्हिस केलेली आहे. ह्या नगरीचे मी हाताने ह्या घाण भरलेली आहे. तर माझ्या सर्व्हिस 10 वर्ष आली, सर्व्हिसचा पैसे दिला नाही. आणि हा बाबासाहेबाचा दवाखाना बांधलाय. हा मशीनचा बेड आहे. दवाखाना कसा पाहिजे? त्याच्यानंतर नगरसेवक यांचा धाबे इकडे तिकडे चालू बांधलेले आहेत. हा पैसा जातो कुठं? आम्ही पण मुख्यमंत्र्यापासून झालो. मुख्यमंत्री म्हणतो यांना किरण आम्ही पाठवतो. तुमचे पैसे यांनी दिला नाही का अजून? आणि आम्ही केस टाकले तर केशीला हजर होईल राहत नाही. खोपोली ही अत्यंत श्रीमंत नगरपालिका म्हणून यापूर्वी ओळखली जात होती. मात्र ती ओळख आता पूर्णपणे बदलली आहे. शहरामध्ये जर फिरून पाहिलं तर टाउन प्लॅनिंग काही वर्षापूर्वी झालेलं होतं. ते आता पुन्हा नव्याने करण्याची गरज आहे आणि शहराच्या विकास आराखडा नव्याने बनवण्याची गरज आहे. शहरामध्ये अनेक विकास कामं जी झाली आहेत त्याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार तर आहेच, परंतु नियोजनबद्ध विकासाची आज गरज आहे आणि त्यासाठी नवीन चेहऱ्यांना या शहराने संधी दिली पाहिजे. सत्तेची चुरस जशी इतर ठिकाणी पाहायला मिळते तशी आपल्याला खोपोलीत पाहायला मिळाली. खोपोलीचं सिंहासन कोण राखणार यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. निवडणुकीचा आखाडा सज्ज झालेला आहे. या आखाड्यात सर्वच राजकीय पक्ष दंड थोपाटून उभे राहिलेत. पण इथं सुद्धा पंचांचाच म्हणजे जनतेचा निर्णय अंतिम राहील. या कार्यक्रमात इथेच थांबतोय. पाहत राहा ABP माझा.